हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 6. ध्यानयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ षष्ठोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 6. श्लोक क्रमांक 21. सुखम आत्यंतिकम यत् तत् बुद्धिग्राह्यम अतींद्रियम वेत्ति यत्र न च एव अयम स्थितः चलति तत्वतः. जे सुख सर्वश्रेष्ठ आहे, बुद्धिप्रामाण्य आहे, इंद्रियांच्या कक्षेपलीकडे आहे, ते सुख योगी या अवस्थेत अनुभवतो. हा असा ध्यान समाधीत स्थित झालेला कदापिही योग तत्वापासून विचलित होत नाही. ध्यान समाधीत स्थित झालेला योगी भक्तियोग, ज्ञानयोग, कर्मयोग आणि याच अनुषंगाने येणारे इतर सर्व योगमार्ग यामुळे प्राप्त होणारे सर्वश्रेष्ठ असे आध्यात्मिक सौख्य म्हणजे कैवल्यानंद प्राप्त करतो. विशेष गोष्ट म्हणजे अशा स्थितीला पोहोचलेला योगी कधीही मागे येत नाही. एकदा भौतिक विश्वाच्या अतीत झालेला योगी पुन्हा भौतिक गोष्टीत स्वारस्य ठेवत नाही. तो समाजात वास्तव्य करतो, परंतु ते देह जगवणे यापुरते मर्यादित असते. तो आता शरीर या नगरीत राहणारा जीवात्मा होतो. हरिओम. श्लोक क्रमांक 22. यम लब्ध्वा च अपरम लाभम मन्यते न अधिकम ततः यस्मिन् स्थितः न दुःखेन गुरुणा अपि विचाल्यते. अशा प्रकारे कैवल्यानंद प्राप्त झाल्यावर आता यापेक्षा आणखी काही सौख्य मिळवायचं शिल्लक नाही हे तो योगी जाणतो. यात एकदा स्थित झाल्यावर कितीही दारुण दुःख कोसळले तरीही तो विचलित होत नाही. ध्यान समाधी हीच शेवटची अवस्था होय. तो परमात्मा म्हणजे आपणच आहोत ही जाण आणि त्याप्रमाणे ती अवस्था प्रत्यक्ष प्राप्त होणे याहून आता मिळण्यासारखे होण्यासारखे काहीही शिल्लक नाही हे योगी जाणतो. अशा प्रकारे योगी परमोच्च पदाला पोहोचतो. येथे भगवंत श्री मुद्दामहून दुःखाचा उल्लेख करत आहेत, कारण सुखाच्या मागे धावायची सर्वांची प्रवृत्ती असते. तसेच दुःख आले की त्यापासून दूर पळून जाण्याची स्वाभाविक प्रवृत्ती असते. परंतु कैवल्यावस्थेत स्थिर झालेला योगी कितीही महाघोर आपत्ती आली तरी योगमार्गापासून ढळत नाही, कारण त्याने दुःखावस्था पार करून त्या पलीकडील आनंदावस्था प्राप्त केलेली असते. त्याने स्वतःबरोबरच इतर प्रत्येकातील परमात्मा जाणलेला असतो. त्यामुळे दुःखाचे समूळ कारणच नष्ट झालेले असते. हरिओम. श्लोक क्रमांक 23. तम विद्यात दुःख संयोग वियोगम योगसज्ञितम सहा निश्चयेन योक्त योगः अनिर्विण्य चेतसा. ज्या विद्येत दुःखाच्या संयोगाचाच वियोग आहे ती विद्या योग या नावाने ओळखली जाते. या अशा योगाचा अभ्यास मनपूर्वक दृढ निश्चयाने आचरणात आणला पाहिजे. ध्यानयोग्याच्या अभ्यासाची एकूण 11 लक्षणं भगवंत श्रींनी सांगितली आहेत. आता भगवंत श्री उपदेश करत आहेत की योग्याने दुःखाला दूर ठेवले पाहिजे, कारण दुःखाचा वियोग हाच योग आहे. यासाठी मान सन्मान दूर ठेवावा, म्हणजे अपमान वाटेला जात नाही. योगाभ्यास अथक परिश्रमाने केला पाहिजे. या प्रयत्नातच अचानक एका क्षणी साक्षात्काराची झलक समजते. हरिओम. श्लोक क्रमांक 24. संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वान अशेषतः मनसा एव इंद्रियग्रामम विनियम्य समन्ततः. श्लोक क्रमांक 25. शनैः शनैः उपरमेत बुद्धया धृतिगृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचित अपि चिंतयेत. संकल्पांच्या प्रभावामुळे निर्माण होणाऱ्या कामनांचा परिपूर्ण त्याग करून मनःपूर्वक इंद्रियांच्या मायाजालाला सर्वतोपरी नियंत्रित करून हळूहळू बुद्धिपुरस्सर परंतु धैर्याने शांत व्हावे. चित्ताला आत्मस्वरूपात स्थित करून मग जरासुद्धा किंचित मात्रही चुकूनसुद्धा कसलेही चिंतन करू नये. देहादी इंद्रियांच्या प्रभावामुळे माणसाला अमुक करू तमुक करू असे सारखे वाटत असते, कारण तसे केल्याने
देहादी इंद्रियांना सौख्य प्राप्त होत असते. त्यामुळे ते सौख्य परत परत अनुभवावेसे वाटते. मग ती कृती परत परत करावी असे स्फुरण येते. अशा प्रकारे कृती करायची एकामागून एक अशी भावना तयार होते. हाच अहंकार असतो. अहंकार माणसाला स्वस्थ बसू देत नाही. अहंकार कामनांचा संकल्प सोडतो. संकल्प पुरा करण्यासाठी अहंकार सतत कामनांचा पाठपुरावा करतो आणि माणूस भोगापवर्गतेत अडकतो. या इंद्रियांचा मायाजाल असतो. देहाला इंद्रियांना सौख्य हवे असते. त्या सौख्यासाठी माणूस वाटेल ते करायला तयार असतो. भगवंत श्री सांगत आहेत की ज्ञानाने बुद्धीने हा मायाजाल वेळीच ओळखावा. शारीरिक सौख्यापुढे बौद्धिक धैर्य दाखवावे. स्वतःच्या चित्ताला पटवून द्यावे की या क्षणभंगूर सौख्यातून शेवटी दुःखच वाट्याला येते. कामनांचे संकल्प करू नये. त्यामधून शेवटी हमखास निर्माण होणाऱ्या दुःखाला टाळण्यासाठी कामनांचा निरोध करावा. अन्न वस्त्र निवारा याचा अर्थ समजून घ्यावा. त्याऐवजी कर्मयोगाने देहाला उत्तमपैकी कार्यक्षम ठेवण्याइतपत अन्न वस्त्र निवाऱ्याची सोय करून चित्ताला आत्मभान आणावे. आत्मयोगात चिर आनंद आहे. कर्मयोगाला भक्तियोगाची साथ द्यावी. चित्ताला अध्यात्म ध्यानयोगाने आत्मस्वरूपात स्थित करावे. म्हणजे अहंकार हळूहळू शांत होईल, क्षीण होईल. चित्ताला आत्मभान येईल. ते आत्म्यात स्थिर होईल. असे आत्म्यातच स्थित झालेले चित्त प्रथम एका आत्मतत्वाशिवाय इतर कसलेही चिंतन करणार नाही याची प्रयत्नपूर्वक काळजी घ्यावी. मग हळूहळू घाई न करता चित्ताला चुचकारत हे आत्मचिंतनही सोडून द्यावे. जरासुद्धा किंचित मात्रही चुकूनसुद्धा कसलेच चिंतन करू नये. चिंतन म्हणजे विचार नव्हे. समजा आपण वर्तमानपत्र वाचत आहोत. त्यात आपण जाहिरात वाचली की पंडित जसराजजींच्या गाण्याचा कार्यक्रम आहे. आपण विचार करू की त्या कार्यक्रमाला आपण जाऊ शकतो की नाही. त्याप्रमाणे आपण आपला बेत ठरवू. समजा की आपला बेत ठरला, पक्का झाला की त्या गाण्याच्या कार्यक्रमाला जायचे. त्यानंतर आपण त्या वर्तमानपत्रातील इतर बातम्या वाचायला सुरुवात करू. कारण त्या गाण्याच्या कार्यक्रमाला जाण्यासंबंधी विचार करून झाला. आता जर चिंतन सुरू व्हायचे असेल तर ते येथे सुरू होईल. इतर बातम्या वाचता वाचता आपल्या मनात चिंतन सुरू होईल. पंडित जसराज मागील वेळी अमुक राग गायले होते. सुंदर गाणे झाले होते. यावेळी ते काय गातील? सुरू झाले चिंतन. गाण्याच्या कार्यक्रमाची तहान लागू लागली. चिंतन वाढू लागले की तहानही वाढू लागेल. यास्तव भगवंत श्री सांगत आहेत की एकदा चित्त आत्म्यात स्थित झाले की जरासुद्धा किंचित मात्रही चुकूनसुद्धा कसलेच चिंतन करू नये. कारण चिंतनामुळे ध्यानसमाधी प्राप्त होण्यात अडथळा येतो. तसेच ध्यानसमाधी प्राप्त झाली असल्यास ती भंग पावू शकते. हरिओम.